नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या धामोरी फाटा येथे नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या हरिओम कृषी सेवा केंद्र व हार्डवेअर दुकानाला आज मंगळवार दिनांक 20 जुलै मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीने अक्षरशः संपूर्ण दुकान उद्ध्वस्त केले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण दुकान ज्वाळांच्या भक्षस्थानी पडले आणि लाखो रुपयांचा माल राखेत भस्म झाला. मध्यरात्रीची वेळ असल्याने सुरुवातीला ही आग कुणाच्या निदर्शनास न आल्यामुळे आगीने वेगाने फैलावत दुकानातील कृषी औषधे, बियाणे, हार्डवेअर साहित्य आणि इतर मालाचा साठा गिळंकृत केला. ज्वाळा इतक्या भीषण होत्या की परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच राहुरी नगर परिषदेच्या अग्निशमक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र पवार, चालक विलास गडाख व कर्मचारी करण साळवे यांच्या पथकाने आगीशी जवळपास चार तास थरारक झुंज देत अखेर परिस्थिती नियंत्रणात आणली. या बचाव कार्याला अहिल्यानगर महानगरपालिका, देवळाली नगर परिषदेच्या अग्निशमक दलानेही हातभार लावला. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. मात्र तोपर्यंत दुकानातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी व्यापाऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किट की अन्य कारण याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू असून या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे सावट पसरले आहे. महाराष्ट्र न्यूज, सार्वमंथन, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.